साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। शेतकऱ्यांप्रमाणेच बचत गट आणि विविध वित्तीय संस्थेची थकीत कर्जे माफ करावीत या मागणीकरिता सेनेचे नेते भाऊसाहेब आंदळकर हे 13 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती आंदळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। अनलॉक आता चालू आहे, पण हे कधी संपेल सांगता येत नाही आणि 2 वर्ष तरी या गोष्टी लागतील। 2 वर्षापर्यंत याला मुदतवाढ द्यावी या पद्धतीने त्यांनी मागणी केल्यानंतर आरबीआयचा अफिडेव्हिट, त्यांचा अफिडेव्हिट त्यात हायकोर्टने सांगितलं की हा तुमचा प्रश्न आहे, सर्वसामान्य जनतेवरती तुम्ही ही वेळ आणलेली आहे। तुमच्यामुळं कारखाने बंद झाले, जिल्हा बंदी झाली, लोकांना बाहेरच निघाले नाही, संचारबंदी झाली। ही जनतेवर वेळ तुम्ही शासनाने आणलेली आहे, तुम्ही यामध्ये निर्णय घ्या। आणि त्यानंतर या ठिकाणी 8 सप्टेंबरला आमचा प्रचंड असा 10,000 महिलांचा मोर्चा तहसील ऑफिसवरती गेला। आमच्या मागण्या होत्या की आमचं हे कर्ज आहे हे संपूर्ण आम्हाला ज्याप्रमाणे शेतकऱ्याला कर्जमाफी दिली त्याबद्दल सरकारचं अभिनंदन, पण ह्या महिलांना 99% महिलांना काही शेतीभीती नाही आहे। आम्ही गोरगरीब जनता आहोत, आमचं कर्ज कोण माफ करणार? त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला 2 लाखापर्यंतची कर्जमाफी दिली, त्याप्रमाणे या महिला बचत गटातील महिलांना कर्जमाफी द्यावी, कर्जमुक्ती द्यावी हा मुद्दा आमचा मेन आहे। आणि त्या दृष्टिकोनातून तो मोर्चा काढला। पण या 6 महिन्याचं व्याज या महिलांचं असेल, इतर लोकांचं असेल, मोटरसायकली कुठं कशाचंही कर्ज आपण घेतलंय, शेतकऱ्यांनी कर्ज घेतलंय, या कर्जाचं व्याज आम्ही भरू, हे माफ करा। पण हे सेंट्रल गव्हर्नमेंटने सुप्रीम कोर्टामध्ये अफिडेव्हिट दाखल केलेलं आहे। हे आमच्या आंदोलनाचं यश आहे, हे आमच्या वारशीतली जी ठिणगी पडली या मोठ्या कर्जाच्या ढिगाऱ्याला, त्याचा हा वरवा आहे।